हे कुंभमेळ्याची पावन स्नान जर आमच्या कामी येणार नसेल, जर कुठेतरी इथे लाखो लोक, लाखो भारतीय भाविक हे त्यांचं पाप व पुण्य यासाठी इथे येणार असेल, काहीतरी आपण म्हणतो की कुंभाचं स्नान केल्यानंतर पाप धुवून जातं, परंतु शासनाने जर आमच्या शेतकऱ्याला मारण्याचं पाप करण्याची भूमिका घेतली असेल आणि ते पाप धुण्याचं काम जर तुम्ही कुंभमेळ्यासाठी करणार असाल, तर तुम्हाला आमची हात जोडून विनंती आहे की कुठेतरी तुमचं पाप फेडण्यासाठी आम्हाला त्या पापाचं भागीदार करू नका, आमच्यावर अन्याय करू नका व एक मोठं पाप करू नका. आमच्या शेतकऱ्याच्या पाठीमागे तुम्ही उभं राहावं ही निश्चितपणाने आमची विनंती आहे. आज देखील जर या शेतकऱ्यांचा अन्याय तुम्ही रोखण्यासाठी आला नाही, शासनाने भूमिका घेतली नाही, तर हे आंदोलन आज जे साखळी उपोषणाच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे, निश्चितपणाने जसं मनोजदादांचं आंदोलन त्याच प्रकारे सुरू झालं होतं, पुढे आमरण उपोषणामध्ये त्याचे बदल झाले व ते व्यापक झालं, त्याचप्रमाणे हे आंदोलन देखील व्यापक होईल. ते थांबवता थांबवता शासनाच्या नाकीनावं येईल. म्हणून आजच काय तो तुमचा निर्णय असेल तो तुम्ही जाहीर करावा व आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवाव्या हीच आमची सगळ्यांची विनंती आहे.